आता परीक्षेत पास व्हायला अभ्यास करण्याची काहीही गरज नाही. सहज 10-12 लाख द्या आणि फार्मसी ऑफिसरची पोस्ट घ्या. हो, बरोबर ऐकलं. पेन, कॅमेरा, लाईव्ह डिक्टेशन ही चोरीची व्यवस्था नाही, ही भारताच्या परीक्षेची व्यवस्था आहे. नीट नंतर आता पंजाब, उत्तराखंड ही यादी संपतच नाहीये. पुढच्या 4 मिनिटात बघूया नक्की देशात चाललंय तरी काय. मे 2026 मध्ये नीट यूजी परीक्षा झाली आणि 22 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. लवकरच आरोप झाले की परीक्षा आधीच फिरणाऱ्या गेस्ट पेपर मध्ये 180 पैकी 120हून अधिक प्रश्न सारखेच होते. सीकरच्या एका शिक्षकाने ही तक्रार दिली आणि प्रकरण इतके गंभीर झाले की 12 मे रोजी परीक्षा रद्द करावी लागली आणि याच परीक्षेच्या गोंधळाला कंटाळून दिल्लीमध्ये मोठी आंदोलनं सुरू झाली. हे आंदोलन सुरू असताना 19 जुलै रोजी पंजाबमध्ये बाबा फरीद विद्यापीठच्या फार्मसी ऑफिसर परीक्षेत एक मोठा रॅकेट उघडकीस आला. यात पेन, कॅमेरा, वायरलेस इयरपीस, 27 रिचार्जेबल डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आणि उमेदवारांकडून 3 ते 13 लाख रुपये घेण्याचा आरोप केला गेला. या प्रकरणात 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय, हा पेपर लीक नसून रिअल टाइम उत्तर पोहोचवण्याचा हायटेक कॉपी रॅकेट आहे. पण काँग्रेस आणि भाजप दोघांनीही आम आदमी पार्टी सरकारला जबाबदार धरले. सिग्नल जॅमर का नव्हते असा प्रश्न केला आणि यानंतर 23 जुलै रोजी उत्तराखंड मधूनही बातमी आली. वीर माधवसिंग युनिव्हर्सिटीने इंजिनिअरिंग साठीच्या 2 परीक्षा रद्द केल्या. गोपनीयतेचा भंग झाल्याच्या पुराव्याने एका असिस्टंट प्रोफेसर विरुद्ध FIR दाखल झाला आहे. उत्तराखंड मध्ये पहिल्यांदाच घडत नाहीये. 2022-23 मध्ये UKPSCचा पेपर लीक झाला होता. त्यानंतर 2025 मध्ये UKSSCच्या परीक्षेतही असाच प्रकार घडत लाखभर उमेदवारांची परीक्षा रद्द करण्यात आली. हे फक्त काही राज्यांपुरतं आहे का? नाही. नीट, उत्तराखंड, UP बोर्ड हेच पॅटर्न पुन्हा पुन्हा दिसतोय आणि शेवटी काय, लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला. राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, चौकशी बसते, पण मूळ प्रश्न कायम राहतो. ही पळवाट इतकी मोठी आहे कशी? तुम्हाला काय वाटतं? ही फक्त सिस्टीमची चूक आहे की या मागं अजून खोलवर काही? कमेंट मध्ये नक्की सांगा.